5th नंबरचा क्वेश्चन वाचा. फिफ्थ नंबरच्या क्वेश्चनमध्ये दिलेले आहेत 3 वेक्टर. चेक वेदर द वेक्टर्स आणि युनिट वेक्टर्स दिलेले आहेत 2i बार टोपी वेक्टर आहेत, प्लस 2j बार टोपी वेक्टर, प्लस 3k बार टोपी वेक्टर आहेत. नंतर दुसरा दिलेला आहे -3i बार टोपी कॅप दिलेला आहे, प्लस 3j कॅप, प्लस 2k कॅप. कॅप म्हणू शकता, टोपी सुद्धा म्हणू शकता. आणि दिलेला आहे थर्ड 3i कॅप प्लस 4k कॅप. फॉर्म अ ट्रायंगल ऑर नॉट. हे ट्रायंगल फॉर्म करते की नाही करत हे विचारलेलं आहे. समजा जर आपण एखादा ट्रायंगल ड्रॉन केला, समजा ABC जर ड्रॉन केला, तर ही व्हॅल्यू दिलेली आहे AB बारची, BC बारची व्हॅल्यू दिलेली आहे ही, आणि AC बारची व्हॅल्यू दिलेली आहे ही, असं आपण कन्सिडर करू शकतो. जर इथं ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन जर काढला, समजा याला सपोज जर आपण कन्सिडर केलं, सपोज 5th नंबरचा क्वेश्चन, AB बार इज इक्वल्स टू स्मॉल a बार इज इक्वल्स टू 2i कॅप प्लस 2j कॅप प्लस 3k कॅप. तसाच BC बार इज इक्वल्स टू स्मॉल b बार इज इक्वल्स टू -3i कॅप प्लस 3j कॅप प्लस 2k कॅप. आणि AC बार इज इक्वल्स टू C बार इज इक्वल्स टू 3i कॅप प्लस 4k कॅप. तर आपल्याला विचारलं आहे की हा ट्रायंगल फॉर्म करते की नाही करत. आता ट्रायंगल फॉर्म करते की नाही करत कसं चेक करायचं. जर ट्रायंगल फॉर्म करत असेल, a बार प्लस b बार हा जर ट्रायंगल फॉर्म करत असेल, तर आपल्याला काय मिळेल. आपल्याला याच्यापैकी कोणत्याही दोघांची ॲडिशन केली का तिसरा मिळायला पाहिजे. वेक्टर लॉ ऑफ ट्रायंगल ॲडिशन, ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऑफ ॲडिशन ऑफ 2 वेक्टरचा जो लॉ आहे त्यानुसार आपण a बार प्लस b बार जर केलं तर c बार मिळायला पाहिजे, किंवा b बार प्लस c बार केलं तर a बार मिळायला पाहिजे, किंवा a बार प्लस c बार केलं तर b बार मिळायला पाहिजे. असं जर मिळत असेल तर तो ट्रायंगल फॉर्म करते, जर तसं मिळत नसेल तर तो ट्रायंगल फॉर्म करत नाही. तर आपण काय करू, कोणत्याही दोघांची ॲडिशन करून पाहू. पहिल्या दोघांची ॲडिशन करून पाहू, जर तिसरा जर फॉर्म झाला तर तुम्ही दुसरं पण काही करून पाहू शकता. b बार प्लस c बारची ॲडिशन करून पहा, a बार मिळत असेल तर तो ट्रायंगल फॉर्म करते, जर मिळत नसेल तर ट्रायंगल फॉर्म करत नाही. तर नाव a बार प्लस b बार. a बारची व्हॅल्यू काय आहे 2i कॅप प्लस 2j कॅप प्लस 3k कॅप, प्लस b बारची व्हॅल्यू काय आहे -3i कॅप प्लस 3j कॅप प्लस 2k कॅप. आता तुम्हाला इथं सांगतो की इथं जेव्हा ॲडिशन करतो अशा सिच्युएशनमध्ये i बार j बार k बार वेक्टर्स आहेत. i बार j बार k बार जेव्हा वेक्टर्स दिलेले राहतात, i बारची ॲडिशन i बार सोबतच होते, i कॅपची i कॅप सोबत, j कॅपची j कॅप सोबत, k कॅपची k कॅप सोबतच. ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन त्याची त्याच्यासोबतच होईल. तर बघा कसं करतो, 2i कॅप प्लस इंटू मायनस, प्लस इंटू मायनस म्हणजे -3i कॅप प्लस 2j कॅप प्लस 3j कॅप प्लस 3k कॅप प्लस 2k कॅप. मला सांगा 2i कॅप मायनस 3i कॅप किती होते, 2 आणि 3, 2 मायनस 3 मायनस i कॅप प्लस 2j आणि 3j किती होतात 5j कॅप, 3k कॅप प्लस 2k कॅप, a बार प्लस b बार. आलं का, c बार आलं का हे. a bar plus b bar is not equals to c bar, therefore the given vectors does not form triangle. तुम्ही बाकीचे चेक करून पाहू शकता. तुम्ही b बार प्लस c बार इज इक्वल्स टू a बार येते का पहा, किंवा a बार प्लस c बार इज इक्वल्स टू b बार येते का चेक करा. येत असेल तर ट्रायंगल फॉर्म करते, येत नसेल तर ट्रायंगल फॉर्म करत नाही. हो ना. मग वेक्टर क्वांटिटी फिजिक्समध्ये नाही, मॅथमॅटिक्समधून फिजिक्समध्ये गेली. वेक्टर क्वांटिटी फिजिक्समध्ये 11th मध्ये होतं तुम्हाला हे, आणि 12th मध्ये पण आहेत. दोनही ठिकाणी आहेत, तर तिथं तुम्ही चेक करू शकता. हा 5th नंबरचा क्वेश्चन झाला सॉल्व.
समजलं का? ओके, तर आता 6 नंबरचा पाहूया. हां बोला. काय म्हटलं? हॅलो, अरे इझी आहे ना. याच्यात कोणत्याही दोघांची ॲडिशन जर तिसऱ्या एवढी येत असेल तर ते ट्रायंगल फॉर्म करते. जर कोणत्याही दोघांची ॲडिशन तिसऱ्या एवढी येत नसेल तर तो ट्रायंगल फॉर्म करत नाही. कारण की वेक्टर लॉ ऑफ ॲडिशन ऑफ टू वेक्टर, ट्रायंगल लॉ ऑफ ॲडिशन ऑफ टू वेक्टरमध्ये तेच पाहिलं ना आपण. 6 नंबरमध्ये ट्रायंगल दिलेला आहे. त्या ट्रायंगलवरून आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलेलं आहे. ट्रायंगल दिलेला आहे PQR, आणखी त्यात एक साईड दिलेली आहे PS. PS मध्ये साईड दिलेली असताना एक वेक्टर दिलेला आहे D बार या डायरेक्शननी, एक वेक्टर D बार या डायरेक्शननी अपोजिट डायरेक्शननी, म्हणजे हा -D बार आणि हा D बार. त्याच्यानंतर याची व्हॅल्यू A बार दिलेली आहे. त्यानंतर याची व्हॅल्यू, याची डायरेक्शन या डायरेक्शननी जात आहे. हा या डायरेक्शननी C बार दिलेला आहे आणि हा या डायरेक्शननी B बार दिलेला आहे. 6 नंबरचा क्वेश्चन. आपल्याला यामध्ये दोन गोष्टी. हां काय झालं? आता सरळ सरळ एक ट्रायंगल दिलेला आहे PQR. PQR ट्रायंगलमध्ये PQ ची व्हॅल्यू A बार दिलेली आहे, PR ची व्हॅल्यू B बार दिलेली आहे, PS ची व्हॅल्यू C बार दिलेली आहे, QS ची व्हॅल्यू -D बार, SR ची व्हॅल्यू D बार दिलेली आहे. आपल्याला करायला काय सांगितलं? आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलं. क्वेश्चनमध्ये दोन क्वेश्चन सोडवा लागते. पहिला क्वेश्चन, एक्सप्रेस C बार अँड D बार इन टर्म्स ऑफ A बार अँड B बार. C बार आणि D बारला A बार आणि B बारच्या फॉर्ममध्ये दाखवायला सांगितलेलं आहे. हां अरे क्वेश्चन वाचत आहे ना मी, म्हणून. आपल्याला A बार आणि B बारला C बार आणि D बारच्या फॉर्ममध्ये दाखवायला सांगितलं. A बार आणि B बारला एक्सप्रेस करा म्हणते C बार आणि D बारच्या फॉर्ममध्ये क्वेश्चनमध्ये. ओके, कसं एक्सप्रेस करणार आहोत आपण? दिलेली इन्फॉर्मेशन अगोदर लिहून घेऊ. इन ट्रायंगल PQR, PQ बार इज इक्वल्स टू A बार, QR PR बार इज इक्वल्स टू B बार, PS बार इज इक्वल्स टू C बार, SR बार इज इक्वल्स टू D बार, SQ बार इज इक्वल्स टू -D बार. हे सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे, ती इन्फॉर्मेशन लिहून घेतली. आता C बार आणि D बारला A बार आणि B बारच्या फॉर्ममध्ये जर एक्सप्रेस करायला सांगितलं तर कसं एक्सप्रेस करणार आहोत आपण? जर तुम्ही हा ट्रायंगल घेतला, ट्रायंगल PSQ, इन ट्रायंगल PSQ, या PSQ मध्ये काय दिसत आहे पहा बरं तुम्हाला. काय दिसत आहे? ट्रायंगल लॉ ऑफ ॲडिशन ऑफ टू वेक्टर अप्लाय होतो. कसा? PS बार प्लस SQ बार इज इक्वल्स टू PQ बार. PS बारची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडे? PS बारची C बार, SQ बारची व्हॅल्यू -D, प्लस इंटू मायनस करूया म्हणजे मग तुम्हाला समजेल. प्लस इंटू -D बार. PQ बारची व्हॅल्यू A बार, म्हणजे C बार -D बार इज इक्वल्स टू A बार. इक्वेशन नंबर 1 मिळालं. ओके, त्याला एक्सप्रेस करायचं म्हणून तसं लिहिलं. समजलं का एवढं? या ट्रायंगलमध्ये काय केलं तर, हा एवढा ट्रायंगलमध्ये ही डायरेक्शन ह्या डायरेक्शनला अपोज करत आहे. तसंच इन ट्रायंगल PSR मध्ये लागू होतो का ट्रायंगल लॉ ऑफ ॲडिशन ऑफ टू वेक्टर? होत नाही का? PSR मध्ये
PS बार प्लस SR बार इज इक्वल्स टू PR बार. हा आणि हा सेम डायरेक्शननी आणि हा अपोजिट डायरेक्शननी येऊन झाला ना. तर PS बारची व्हॅल्यू C बार, SR बारची व्हॅल्यू D बार इज इक्वल्स टू PR बारची व्हॅल्यू B बार. इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन 1 आणि 2 ला सायमल्टेनियसली सॉल्व्ह करू शकता का? इक्वेशन 1 आणि 2 ला सायमल्टेनियसली सॉल्व्ह करू शकता का? काय करावं लागेल सायमल्टेनियसली सॉल्व्ह करण्यासाठी? लेट्स इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 जर केलं तर C बार प्लस C बार काय होईल? C बार प्लस C बार बघा असं, C बार मायनस D बार इज इक्वल्स टू A बार, C बार प्लस D बार इज इक्वल्स टू B बार. याचं ॲडिशन जर केलं मायनस D बार कॅन्सल होऊन जाईल. C बार प्लस C बार 2C बार आणि A बार प्लस B बार. म्हणजे नेमकं कसं येईल ते 2C बार इज इक्वल्स टू A बार प्लस B बार जर इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ची ॲडिशन केली तर. आता आपल्याला C बारला एक्सप्रेस करायचा आहे. C बारला एक्सप्रेस करण्यासाठी हा 2 इकडे मल्टिप्लाय इकडे गेला तर काय होईल? दोघांनाही डिवाइड करून टाकू. एक तर A बारला सुद्धा डिवाइड होईल आणि B बारला सुद्धा डिवाइड होईल. ओके, ही C बारची व्हॅल्यू झाली. आता ही C बारची व्हॅल्यू तुम्ही इथं पुट करू शकता किंवा इथं पुट करू शकता, जेणेकरून तुम्हाला काय मिळेल? D बार मिळेल. इथं पुट करा किंवा इथं पुट करा. दिलेल्या ट्रायंगलमध्ये काय केलं आपण? दिलेल्या ट्रायंगलमध्ये इथं ट्रायंगल लॉ ऑफ ॲडिशन ऑफ टू वेक्टर अप्लाय केला, इक्वेशन 1 मिळालं. दिलेल्या ट्रायंगलमध्ये या ट्रायंगलमध्ये 2 ट्रायंगल आहेत ना, एक हा ट्रायंगल आहे, एक हा ट्रायंगल आहे. इथंही ॲडिशन लॉ अप्लाय होतो, इथंही ॲडिशन लॉ अप्लाय होतो. इथं ॲडिशन लॉ अप्लाय केला तर हे इक्वेशन मिळालं, इथं ॲडिशन लॉ अप्लाय केला तर हे इक्वेशन मिळालं. आपल्याला काय सांगितलं? C बार आणि D बारला A बार आणि B बारच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करा म्हणते. तर त्याच्यासाठीच आपण काय केले? हे 2 इक्वेशन बनवलं. कारण ह्या 2 इक्वेशनचं काय केल्यानंतर आपल्याला C बारची व्हॅल्यू मिळेल. C बारची व्हॅल्यू मिळण्यासाठी या 2 इक्वेशनला सायमल्टेनियसली सोडवलं, ॲड केलं. D बार कॅन्सल, 2C बार इज इक्वल्स टू A बार प्लस B बार मिळालं. 2C बार इज इक्वल्स टू A बार प्लस B बार. C बारची व्हॅल्यू काढायसाठी 2 ला तिकडे पाठवा, कारण की आपल्याला C बारला एक्सप्रेस करायला सांगितलं ना त्यांनी की C बार एक्सप्रेस करा A बार आणि B बारच्या फॉर्ममध्ये. C बार एक्सप्रेस झाला का A बार आणि B बारच्या फॉर्ममध्ये? झाला का एक्सप्रेस? हां, तसंच आता D बारला एक्सप्रेस करायचं आहे. तर ही C बारची व्हॅल्यू कोणत्याही एका इक्वेशनमध्ये पुट करा, जेणेकरून तुम्हाला काय मिळेल? जेणेकरून तुम्हाला व्हॅल्यू कशाची मिळेल? D बारची व्हॅल्यू मिळेल. इक्वेशन 1 मध्ये पुट करू शकता किंवा इक्वेशन 2 मध्ये पुट करू शकता. कुठं पुट करता सांगा? टू मध्ये पुट करता का? बरं, 2 मध्ये. 1 मध्ये पुट केलं तर सीधा होऊन जाईल ना तुमचं. कसं बघा, 2 मध्ये काही पुट केलं तर तेच आन्सर येईल आणि 1 मध्ये पुट केलं तर तेच येईल. तर इक्वेशन 1 मध्ये करून घेऊ. इक्वेशन 1 काय दिलेलं आहे? C बार मायनस D बार इज इक्वल्स टू A बार. हा मायनस D बार इकडे गेल्यावर काय होईल? हा A बार इकडे आल्यावर काय होईल? म्हणजे C बार मायनस A बार इज इक्वल्स टू D बार. C बारची व्हॅल्यू काय आहे? ही पुट काय पुट करायला सांगितलं? पुट C बार इज इक्वल्स टू A बार अपॉन 2 प्लस B बार अपॉन 2 इन इक्वेशन 1. तर C बारच्या ठिकाणी ही व्हॅल्यू पुट करू. A बार अपॉन 2 मायनस प्लस B बार अपॉन 2 मायनस A बार इज इक्वल्स टू D बार. आता A बार अपॉन 2 मायनस A बार प्लस B बार अपॉन 2 इज इक्वल्स टू D बार. आता A बार अपॉन 2 मधून मायनस A बार जर केलं तर काय येईल? उत्तर सांगा बरं. A बार अपॉन 2 ही क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. साईलला आवडणारी स्टेप जर केलं तर A बार अपॉन 2 प्लस B बार अपॉन 2 इज इक्वल्स टू D बार. सेम C बार आणि D बारची व्हॅल्यू सेमच आली, काही चेंज झाला नाही. तर हे D बारची व्हॅल्यू काढायला सांगितली होती, काढली, आणि C बारची व्हॅल्यू काढायला सांगितली होती, काढली. म्हणजे कसं काय? हाफ मायनस 1. व्हेरी गुड. बरोबर आहे. हो, बरोबर आहे तुझं, बरोबर आहे.
मायनस येईल. का मायनस येईल? कारण की 1 - 2/2 म्हणजे -1/2. -1/2 यायला पाहिजे. म्हणजे आन्सर काय येईल डी बारचं? डी बार इज इक्वल्स टू बी बार अपॉन 2 मायनस ए बार अपॉन 2. तर सी बार आणि डी बार दोघांचे व्हॅल्यू काढल्या, एक्सप्रेस केला. हा झाला एक क्वेश्चन सॉल्व. क्वेश्चन नंबर 6 मधला पहिला सॉल्व झाला. समजला का सांगा? काय करायला सांगितलं होतं? ए बार आणि बी बारच्या फॉर्ममध्ये सी बार आणि डी बारला एक्सप्रेस करा. दिलेला ट्रायंगल होता, या ट्रायंगलनुसार. तर आपण काय केलं, या ट्रायंगलमध्ये पहिला हा ट्रायंगलचा जो आहे, ट्रायंगलमध्ये एक ट्रायंगल आणि दुसरा ट्रायंगल आहे. या ट्रायंगलनुसार ॲडिशनचा लॉ लावला, एक इक्वेशन बनवलं. दुसरा ट्रायंगलमध्ये ॲडिशनचा लॉ लावला, दुसरा इक्वेशन बनवलं. दोन इक्वेशनला सोडवलं, सीची व्हॅल्यू मिळाली. त्याच्यानंतर ती सीची व्हॅल्यू कोणत्याही एका इक्वेशनमध्ये पुट करा, डीची व्हॅल्यू मिळते. तो ए बार आणि बी बारच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस केला आपण, जसं आपल्याला एक्सप्रेस करायला सांगितलं. हा झाला त्यातला पहिला. तर यातच दुसरा पण आहे जो सॉल्व करायला सांगितला, तो सॉल्व करूया. याच्यामध्ये दुसरा सॉल्व करायचा आहे. हा समजला ना तुम्हाला? समजला ना हा? ओके, व्हेरी गुड. तर आता 6 मध्ये दुसरं सांगा बरं, काय काढायला सांगितलं? दुसरं काय काढायला सांगितलं 6 मध्ये? ओके, तर त्यांचं असं म्हणणं आहे की एक वेक्टर आहे, फाइंड द वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ ए बार. ए बारची डायरेक्शन कशी आहे, त्याच डायरेक्शननी एक वेक्टर दिलेला आहे, ज्याचं मॅग्निट्यूड आपल्याला, जो वेक्टर आपल्याला दिलेला आहे आय कॅप मायनस 2 कॅप, दॅट हॅज मॅग्निट्यूड 7 आणि मॅग्निट्यूड सांगितलं 7. ओके, एक्सप्रेस करायला सांगितलं. ए बार जो आहे, या ए बारच्या डायरेक्शननी. आता ह्या ए बारची डायरेक्शन कोणती आहे पहा बरं कशी आहे. पी टू क्यू आहे, तर तो असा, तो पण असा कुठंतरी असेल. हा ए बार ज्याचा आपल्याला मॅग्निट्यूड दिलेला आहे आय बार मायनस 2 बार, हा याच्या डायरेक्शन नाही म्हणते. आणि याचं मॅग्निट्यूड आहे 7, म्हणजे याची साईज काय आहे, 7 युनिट आपल्याला साईज दिलेली आहे. तर याला आपल्याला काय करावं लागते, याचा वेक्टर क्वांटिटी आपल्याला फाइंड आउट करावं लागते. फाइंड वेक्टर इन द डायरेक्शन, या डायरेक्शननं असणारा वेक्टर आपल्याला फाइंड आउट करावं लागते, म्हणजे याची नेमकी व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करावी लागते. तर नेमकं जर असा क्वेश्चन आला की जो सेम डायरेक्शनने एखाद्या वेक्टरच्या सांगितला असेल, तर सगळ्यात अगोदर याचा युनिट वेक्टर फाइंड आउट करायचा. तर युनिट वेक्टर फाइंड आउट कसा करतात ते तुम्हाला सांगितलं होतं. फॉर युनिट वेक्टर ऑफ ए बार इज इक्वल्स टू, काय सांगितलं होतं, ए बार अपॉन मॉड ऑफ ए बार. फॉर्म्युला म्हटलं होतं मी तुम्हाला की युनिट वेक्टर काढण्यासाठी फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. म्हटलं होतं तुम्हाला जेव्हा शिकवलं होतं डेफिनेशन युनिट वेक्टरची, तो फॉर्म्युला युजफुल राहणार आहे म्हटलं होतं. तर नेमकं ए बारची व्हॅल्यू काय दिलेली आहे, आय बार मायनस 2 बार. याचा मॉड कसा काढतात, तर मॉडमध्ये जे दिलेले तुमचे टोपी वेक्टर्स आहेत, त्या टोपी वेक्टर्सचे जे कोएफिशियंट आहे त्यांचा स्क्वेअर करायचा आणि ॲड करायचा. आय बारचा कोएफिशियंट किती आहे, 1 चा स्क्वेअर प्लस मायनस 2 चा स्क्वेअर, 1 चा स्क्वेअर 1 चा स्क्वेअर प्लस 2 मायनस 2 चा स्क्वेअर 4, म्हणजे किती आलं ते, मायनस आय बार मायनस 2 बार अपॉन मध्ये √5. म्हणजे हा युनिट वेक्टर तुम्हाला मिळाला. कोणाचा, युनिट वेक्टर ए चा. आता हा युनिट वेक्टर आहे, परंतु म्हणजे हा एक मिळाला, हा एक. असे किती मॅग्निट्यूड आहे म्हणते, त्याचा मॅग्निट्यूड किती आहे या वेक्टरचा जो डायरेक्शन आहे ए बारच्या, 7. म्हणजे याला कितीनं मल्टिप्लाय करावं लागेल आपला वेक्टर काढण्यासाठी. देअरफॉर फॉर वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ ए बार having magnitude 7 is
टोपी वेक्टर ए बार इंटू 7 इज इक्वल्स टू 7 इंटू आय कॅप मायनस 2 जे कॅप अपॉन √5, किंवा असं लिहू शकतो 7 अपॉन √5 आय कॅप मायनस 2 जे कॅप. म्हणजे हा √5 या दोघांना डिवाइडला बाहेर काढून घेतला, 7 अपॉन √5 लिहिला. तर हा झाला युनिट वेक्टरची तुमच्या व्हॅल्यू जी आपल्याला फाइंड आउट करायला सांगितली. हा आहे जो ए बारच्या डायरेक्शन आहे ज्याचा मॅग्निट्यूड 7 आहे. तर अशा प्रकारचे क्वेश्चन जर आले तर तुम्हाला सगळ्यात अगोदर त्याचं युनिट वेक्टर फाइंड आउट करावं लागेल. युनिट वेक्टर फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, ए बार अपॉन मॉड ऑफ ए बार. मॉड ऑफ ए बार कसा काढतात, त्याचे जे कोएफिशियंट आहे आय बार जे बार के बारचे त्याचा स्क्वेअर करायचा आणि स्क्वेअर करून लिहून घ्यायचा, अंडररूटमध्ये स्क्वेअर करून घ्यायचा. ते व्हॅल्यू जर सॉल्व केली तर ती राहिली युनिट वेक्टर, आणि जे मॅग्निट्यूड दिलं असेल त्या मॅग्निट्यूडनं मल्टिप्लाय करायचा, कारण की एक निघाला ना तसे 7 टाइम्स आहे, तर 7 इंटू ए तसं केलं आपण. आपल्याला 4 - 2 6 हा एक्स वाय झेड तीनही प्लेनवर दिलेला आहे, तर त्याचा डिस्टन्स काढायचा. एक्स वाय प्लेन पासून किती डिस्टन्स राहणार आहे, तसंच वाय झेड प्लेन पासून त्याचा डिस्टन्स किती राहणार आहे, एक्स झेड प्लेन पासून त्याचा डिस्टन्स किती राहणार आहे, एक्स ॲक्सिस पासून त्याचा डिस्टन्स काढायचा आहे, वाय ॲक्सिस पासून त्याचा डिस्टन्स काढायचा आहे, झेड ॲक्सिस पासून डिस्टन्स काढायचा आहे. म्हणजे एक्स वाय झेड प्लेन आहे म्हणजे 3 डायमेन्शनमध्ये आहे. 3 डायमेन्शनमध्ये असताना हा 2 प्लेन तर आपल्याला माहिती आहे, हा थर्ड प्लेन असा असतो, इथं असा ॲक्सिस असतो, हा झेड ॲक्सिस परपेंडिक्युलर असतो, आणि इथं कुठेतरी पॉईंट आहे त्याचा डिस्टन्स काढायचा आहे. जर एक्स वाय झेड जर एक्स वाय प्लेनमध्ये डिस्टन्स विचारलं असेल तर हे एक्स वायचे पॉईंट काय करून टाकायचे, कॅन्सल आउट करायचे. डायरेक्ट तो कुठं राहणार आहे, झेड इज इक्वल्स टू 6 वर राहणार आहे. म्हणजे एक्स वाय प्लेन पासून त्याचं डिस्टन्स राहणार आहे. देअरफॉर द डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम एक्स वाय प्लेन इज झेड इज इक्वल्स टू 6. सरळ आहे. एक्स वाय प्लेन पासून विचारलं तर झेड पॉईंट हा त्याचा डिस्टन्स राहणार आहे. वाय झेड प्लेन पासून जर डिस्टन्स विचारलं असेल, वाय झेड कॅन्सल करायचा, एक्स ॲक्सिसचा पॉईंट राहणार आहे. एक्स झेड प्लेन पासून जर डिस्टन्स विचारलं असेल तर एक्स झेड कॅन्सल करायचा, वायचा पॉईंट राहणार आहे. म्हणून वाय झेडचं डिस्टन्स किती राहील, द डिस्टन्स ऑफ पॉईंट फ्रॉम वाय झेड प्लेन, वाय झेड प्लेन पासून त्याचा डिस्टन्स काय राहणार आहे, इज वाय झेड जर कॅन्सल केला कोणता पॉईंट राहते, एक्स इज इक्वल्स टू 4. तसंच एक्स झेडचं जर काढत असेल, द डिस्टन्स ऑफ पॉईंट फ्रॉम एक्स झेड प्लेन इज, एक्स झेड कॅन्सल केल्यावर कोणता पॉईंट राहते, यस वाय इज इक्वल्स टू -4. तर हे तीनही -2 हे तीनही पॉईंट जे आहेत, तीनही पॉईंट त्या प्लेन पासूनचं डिस्टन्स आहे त्यांचं. तसंच आता ॲक्सिस पासूनचं जर डिस्टन्स काढायचं असेल तर ॲक्सिस पासून डिस्टन्स काढताना एक फॉर्म्युला यूज करावा लागतो. तर तो फॉर्म्युला काय असतो, लक्ष द्या. याला एक्स वाय झेड जर म्हटलं तर द डिस्टन्स फॉर्म्युला यूज करून ऑफ पॉईंट फ्रॉम एक्स ॲक्सिस इज, काय फॉर्म्युला आहे, अंडर रूट एक्स ॲक्सिसचा जर विचारला तर एक्स ॲक्सिसचा कोऑर्डिनेट एक्सच घ्यायचा, एक्स मायनस एक्स चा स्क्वेअर वाय मायनस वायची पॉईंट काय आहे, हा -2 काय दिलेला आहे, 0 - 2 चा स्क्वेअर प्लस 0 - 6 चा स्क्वेअर. डिस्टन्स जर एक्स ॲक्सिस पासून काढायचं असेल तर y - y1 याला x1 y1 z1 म्हणू शकता तुम्ही. तर x - x1 म्हणजे 0 चा स्क्वेअर 0, 0 - 2 चा स्क्वेअर म्हणजे 4, आणि -6 चा स्क्वेअर 36, म्हणजे टोटल किती होऊन राहिलं हे 40. 40 ला कसं लिहू शकता तुम्ही, सर्ट सॉल्व करायचा, 40 चा सर्ट सॉल्व केला तर काय येईल, 2√5 लिहू शकता, 2√5 लिहू शकता ना, सॉरी 2√5 नाही, 2√10, 2√10 लिहू शकता. आणखी काय लिहू शकता का,
युनिट. तसंच वाय ॲक्सिस पासूनचं जर डिस्टन्स काढायचं असेल, हे एक्स ॲक्सिस पासून काढलं हां, 4√5. अभी पागल हो गया कि 4√5 अगर निकालेगा तो 4 का स्क्वायर रूट 16, 16 5 का 80 हो जाएगा ना. तर वाय ॲक्सिस पासून जर डिस्टन्स काढायचा असेल, डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम वाय ॲक्सिस, तर वायचा पॉइंट 0 कन्सिडर करायचा, बाकीचे पॉइंट ठेवायचे. फ्रॉम वाय ॲक्सिस इज कसं इज इक्वल्स टू अंडर रूट एक्स मायनस म्हणजे 0 मायनस 4 का स्क्वेअर प्लस वाय मायनस वाय का स्क्वेअर प्लस 0 मायनस 6 का स्क्वेअर. तर -4चा स्क्वेअर 16, हा 0चा स्क्वेअर 0 आणि -6 का स्क्वेअर 36. ह्या दोघांची ॲडिशन करा, किती होते -36 -16 -36 52चं सर्ट सॉल्व करा. 4 × 13 म्हणजे 2√13 युनिट येऊ शकते ना असं. म्हणजे दोघांचं डिस्टन्स आपण फाइंड आउट केलं. 2√13 युनिट एक वाय ॲक्सिस पासून मिळालं, 2√10 आपल्याला एक्स ॲक्सिस पासून मिळालं. आता डिस्टन्स फाइंड आउट करायचं झेड ॲक्सिस पासून, तर झेड ॲक्सिस पासून फाइंड आउट करू. एवढं समजलं का सांगा. प्लेन पासून काढायचा असेल तर एक्स वाय प्लेन विचारला असेल तर झेड पॉईंट घेऊन घ्यायचा, वाय झेड प्लेन विचारला असेल तर एक्स पॉईंट घ्यायचा, एक्स झेड प्लेन विचारला असेल तर वाय पॉईंट घ्यायचा, जर तो 3 डायमेन्शनमध्ये असेल तर. एक्स ॲक्सिसचा काढायला सांगितलं असेल तर एक्स ॲक्सिसचा कोऑर्डिनेट 0 करून टाकायचा, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिसचा कोऑर्डिनेटचा स्क्वेअर करून अंडररूटमध्ये लिहून घ्यायचा डिस्टन्स फॉर्म्युल्यानुसार. तसं वाय ॲक्सिसचा विचारला असेल वायचा 0 करायचा, झेड ॲक्सिसचा विचारला असेल तर झेडचा 0 करून घ्यायचा, एक्स आणि वायचे कोऑर्डिनेटचा स्क्वेअर करून लिहून घ्यायचा. तर आता झेडचं डिस्टन्स काढूया बघा. तर फ्रॉम झेड ॲक्सिस the distance of point from z axis is equals to under root 0 minus 4 का स्क्वेअर प्लस 0 minus 2 का स्क्वेअर माइनस माइनस प्लस होऊन जाईल प्लस z माइनस z का स्क्वेअर, -4 का स्क्वेयर 16 -2 का स्क्वेयर 4, 2 का स्क्वायर 4 हो जाएगा और ये 0 हो जाएगा. ये क्या आ गया 20 को क्या लिख सकते हैं हम 4 5 जा 4√5 तर 2√5 युनिट. तर एक्स ॲक्सिस पासून वाय ॲक्सिस पासून आणि झेड ॲक्सिस पासून तीनही ॲक्सिस पासून त्या पॉईंटचं डिस्टन्स काढलं, तीनही प्लेन पासूनचं त्याचं डिस्टन्स काढलं आणि क्वेश्चन झाला मग सॉल्व 7 नंबरचा. समजला का. तर एक होमवर्क घेऊन घ्या. असंच एक पॉईंट आहे, पॉईंटचं नाव आहे P आणि तो एक्स वाय झेड तीनही ॲक्सिस पासून आहे -8 2 आणि 7. याचं तुम्हाला सगळं एक्स वाय प्लेन वाय झेड प्लेन आणि एक्स झेड प्लेन पासूनचं डिस्टन्स, एक्स ॲक्सिस पासून वाय ॲक्सिस पासून आणि झेड ॲक्सिस पासूनचं डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. तर हे सॉल्व करून दाखवायचं. आणखी जर लागत असेल तर आणखी एक पॉईंट घ्या Q, तो आहे 4 8 -3. तर हे 2 सॉल्व करा, हे एक आणि हे दुसरं, आणि सेंड कराल मला. ओके 6-7 नंबरचा झाला. होमवर्क छापून घ्या. समजलं ना पण नेमकं कसं सॉल्व करायचं तर. ओके व्हेरी गुड. तर 8 नंबरचा क्वेश्चन वाचा मग. एट नंबरचा क्वेश्चन वाचा. हां ओके सांगा. हो बोला. कारण की वाय ॲक्सिस पासून जर फाइंड आउट करायचं असेल तर वाय ॲक्सिस 0 झाला ना एक्स वाय झेड प्लेनमध्ये. एक्स ॲक्सिस पासूनचं जर डिस्टन्स फाइंड आउट करायचं असेल
एक्स ॲक्सिस पासून तर एक्स ॲक्सिस 0 आहे आणि बाकीचं वाय ॲक्सिसचं डिस्टन्स फाइंड आउट करू ना त्याचं आपण, म्हणजे वाय आणि झेड ॲक्सिसचं फाइंड आउट करू, त्याला 0 करावं लागेल. तसंच जर आपल्याला एक्स ॲक्सिसचं वाय ॲक्सिसचं काढायला सांगितलं तर बाकीचे तो 0 होऊन जाईल, बाकीच्या ॲक्सिसपर्यंतचं डिस्टन्स काढावं लागेल 3 प्लेन दिलेले असल्यामुळे. एट नंबरचा क्वेश्चन काय म्हणते, ओके 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 ओके. तर हा क्वेश्चन सांगण्याच्या अगोदर एवढं लक्षात ठेवा, हे ॲक्सिस आहे. ओके, ॲक्सिसच्या या साईडचे पॉईंट कसे असतात, राईट साईडचे पॉझिटिव्ह, लेफ्ट साईडचे कसे असतात, अबाव, बिलो. ओके, बिहाइंड जर विचारलं तर ते बिहाइंड वाले निगेटिव्ह राहतात, कारण की एक्स वाय झेड 3 प्लेन राहील ना आपले. 3 प्लेन असताना वाय झेड प्लेनच्या बिहाइंड किंवा कोणत्या प्लेनच्या बिहाइंड जर विचारले तर निगेटिव्ह राहील, आणि 4 साईडला समोरच्या साईडला जर विचारले तर ते पॉझिटिव्ह राहील. तर याचाच यूज करून एकदम इझियर वेनं आपल्याला सॉल्व्ह करायचं, काहीच नाही आहे, खूप इझी क्वेश्चन आहे. एवढं जर तुम्हाला येत असेल, एवढं तर येतेच ना, राईट साईडचे पॉझिटिव्ह, लेफ्ट साईडचे निगेटिव्ह, अबावचे पॉझिटिव्ह, बिलोचे निगेटिव्ह, बस एवढाच क्वेश्चनचा यूज करून सॉल्व्ह करायचा आहे. तर त्यातला पहिला क्वेश्चन, त्याच्यात 2 आहे, तर त्यातला पहिला ए मध्ये काय विचारलेलं आहे, 3 युनिट्स बिहाइंड द वाय झेड, एक्स वाय आणि झेड. तुम्ही सांगा मग मी सांगतो. 3 युनिट्स बिहाइंड द वाय झेड, बरोबर आहे, 3 युनिट्स बिहाइंड द वाय झेड. आणखी काय विचारलं आहे त्याच्याच मध्ये, आणखी विचारलेलं आहे 4 युनिट्स टू द राईट ऑफ द एक्स झेड प्लेन, 4 युनिट टू द राईट ऑफ एक्स झेड प्लेन. ओके, आणि थर्ड वाला काय विचारला आहे पहिल्याच ह्याच्यात ए मध्ये, थर्ड विचारलेला आहे अँड 5 युनिट्स अबाव द एक्स वाय प्लेन, 5 युनिट्स अबाव द एक्स वाय प्लेन. ओके, तर तुम्हाला याच्या अगोदरच्या क्वेश्चन मध्ये काय सांगितलं असेल, वाय झेड प्लेन जर विचारला असेल, वाय झेड प्लेन पासूनचा जर डिस्टन्स, तर कोणता पॉईंट घेतो आपण, मग एक्स, आणि काय म्हटलं बिहाइंड, 3 युनिट्स बिहाइंड, 3 युनिट म्हणजे 3 युनिट, बिहाइंडचा अर्थ म्हणजे निगेटिव्ह. ओके, तसा दुसरा 4 युनिट्स टू द राईट ऑफ एक्स झेड प्लेन, एक्स झेड प्लेन जर विचारला असेल तर कोणता पॉईंट येतो, वाय, आणि काय म्हटलं 4 युनिट्स टू द राईट साईडला काय असतात, आणि 4 युनिट विचारलं म्हणून 4. तसंच 5 युनिट्स अबाव द एक्स वाय प्लेन, अबाव एक्स वाय प्लेन, एक्स वाय प्लेन जर विचारला असेल तर कोणता पॉईंट घेतो आपण, आणि अबाव जर विचारला तर काय, आणि 5 युनिट विचारला म्हणून 5. झाला पहिला सॉल्व. किती इझी आहे, फक्त एवढं लक्ष द्यायचं आहे की राईट साईडला, बिलोला, अबावला, लेफ्टला, बिहाइंडला आणि समोरच्या साईडला काय असतो, तेवढं जर लक्ष दिलं तर काहीच नाही आहे. तर ह्या ए वाला झाला सॉल्व त्यातला. समजलं का, एवढं याच्या अगोदरच्या क्वेश्चन मध्ये सांगितलं होतं की वाय झेड प्लेन विचारला तर एक्स पॉईंट सांगायचा, एक्स झेड प्लेन विचारला तर वाय पॉईंट सांगायचा, वाय झेड पॉईंट विचारला, एक्स वाय प्लेन जर विचारला असेल तर झेड पॉईंट सांगायचा. तेवढं तर अगोदर सांगितलं होतं. फक्त इथं काय आहे, 3 युनिट, 4 युनिट, 5 युनिट, तर 3 पॉईंट आहे, 4 पॉईंट आहे, 5 पॉईंट आहे. युनिट म्हणजे 1 2 3, 1 2 3 असते नाही तर पॉईंट या ॲक्सिसवर, 1 2 3 4 5 6 अप टू अँड सो ऑन. इकडे -1 -2 -3 -4 अप टू अँड सो ऑन, -1 -2 -3 -4 -5 अप टू अँड सो ऑन, 1 2 3 4 5 6 अप टू अँड सो ऑन. बिहाइंड जर विचारलं तर तो 3 युनिट मागं,
बिहाइंड असलं तर मायनस घ्यायचं हे सांगितलं होतं. वाय झेड प्लेन असलं तर एक्स पॉईंट घ्यायचा, एक्स झेड प्लेन असलं तर वाय पॉईंट घ्यायचा, एक्स वाय प्लेन असेल तर झेड पॉईंट घ्यायचा. जेवढे युनिट सांगितलेले आहे तेवढे युनिट लिहायचं, पाहायचं राईटला आहे, लेफ्टला आहे, अबाव आहे का बिलो आहे, त्यानुसार पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह ठरवायचं. तर हे ए वालं झालं त्यातलं सॉल्व. त्यामध्येच बी पण आहे. त्यामध्ये बी काय विचारलेलं आहे हा समजला का अगोदर सांगा. समजला का हा? ओके. तर त्यामध्येच बी आहे, तो बी वाला वाचा एक 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 एक. ओके. इन द वायझेड प्लेन, वायझेड प्लेन मध्ये दिलेला आहे इन द वायझेड प्लेन 1 युनिट टू द राईट ऑफ द एक्झेड प्लेन अँड 6 युनिट टू द एक्स वाय प्लेन. तर वायझेड प्लेन मध्ये विचारलेलं आहे म्हणजे इन वायझेड प्लेन म्हणजे कोणता पॉईंट? एक्स पॉईंट. काहीच सांगितलं नाही म्हणजे कुठं राहणार आहे तो? झिरोवर राहणार आहे. वायझेड प्लेन मध्ये म्हणजे झिरो राहील, एक्सची व्हॅल्यू झिरो राहील. तसाच त्याच्यामध्ये दुसरा काय विचारलेला आहे? दुसरा विचारलेला आहे 1 युनिट टू द राईट ऑफ एक्झेड प्लेन. 1 युनिट टू द राईट ऑफ एक्झेड प्लेन. 1 युनिट टू द राईट ऑफ एक्झेड प्लेन. एक्झेड प्लेन म्हटल्यावर कोणता पॉईंट राहणार आहे? वाय. आणि 1 युनिट राईटला पॉझिटिव्ह असतो, 1 युनिट म्हणजे 1. तसाच थर्ड वाला काय म्हटलं आहे त्याच्यामध्ये? थर्ड पॉईंट काय म्हटलेला आहे? थर्ड पॉईंट म्हटलेला आहे की 6 युनिट अबाव द एक्स वाय प्लेन. 6 युनिट अबाव द एक्स वाय प्लेन. एक्स वाय प्लेन म्हणजे कोणता पॉईंट? एक्स झेड. आणि अबाव म्हटलाय म्हणजे पॉझिटिव्ह आणि 6 युनिट म्हटलाय म्हणून 6 झालं. किती इझी आहे. फक्त व्यवस्थित समजून घ्यायचं आहे की नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे. हे आकृती जर माहिती असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. आणि एक्स वाय झेड बद्दल जे याच्या अगोदर सांगितलं होतं ते जर सांगितलेलं समजलं असेल तर काहीच डिफिकल्ट नाही आहे. तर याच्यासारखं देऊ का होमवर्क आणखी सोडवायला? ओके, व्हेरी गुड. तर एवढं समजलं ना? पण हे 8 नंबरचा क्वेश्चन समजला? ओके, लक्ष द्या. मग आता त्याच्यामध्ये होमवर्क देतो 2-3. बर, तर लक्ष द्या. होमवर्क 4 युनिट लेफ्ट टू एक्स वाय प्लेन, 11, 12 unit above to YZ plane, 9 unit below the XZ plane. हा, आणि दुसरा in XY plane 4 unit right to YZ plane and 6 unit below to XZ plane.